नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. पण आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ना, ती आम नेहमीच्या पुस्तकी अभ्यासापेक्षा थोडी वेगळी आहे. नक्कीच. खूपच वेगळी आणि महत्वाची आहे. हो, कारण आपण कधी असा विचार केलाय का मनात, की आपण आपल्या नव्या कोऱ्या गाडीवरचा एक साधा ओरखडा सुद्धा सहन करू शकत नाही. अगदी बरोबर. म्हणजे ती गाडी आपण रोज पुसतो, तिची काळजी घेतो, पण त्याच गाडीतून जेव्हा आपण बाहेरच्या सार्वजनिक रस्त्यावर प्रवास करतो, तेव्हा खिडकीतून कचरा अगदी सहज बाहेर फेकतो. हो ना, हे खूपदा होतं. मग आपला मानवी मेंदू माझी जागा आणि सार्वजनिक जागा यात इतका मोठा आणि काय म्हणतात त्याला सोयीस्कर भेदभाव का करतो? हा खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. अगदी. आणि म्हणूनच आज आपण यदुनाथ थत्थे आणि डॉक्टर अनिल गोडबोले यांच्या मूळ लेखनातील संदर्भांचा आधार घेऊन या मानसिकतेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपला आजचा विषय आहे स्वच्छता आणि खऱ्या देशभक्तीचा संबंध. आणि ही चर्चा म्हणजे साफसफाई कशी करावी किंवा कचरा कुठे टाकावा यावरचा एखादा नीरस लेक्चर नक्कीच नाहीये बरं का. हा, नाही, अजिबात नाही. आज आपण एका मानसिक आणि सामाजिक कोड्याची उकल करणार आहोत. म्हणजे महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट आणि संत गाडगे महाराज यांसारख्या दिग्गजांनी केवळ मोठे विचार का मांडले नाहीत, तर प्रत्यक्ष हातात झाडू का घेतला हे आपण समजून घेणार आहोत. बरोबर. एका साध्या झाडूचा वापर करून देशाची, समाजाची आणि अर्थव्यवस्थेची एवढी मोठी सेवा कशी होऊ शकते यामागचं विज्ञान आणि मानसशास्त्र आज आपण उलगडणार आहोत. ओके, तर आपण हे सगळं सविस्तर समजून घेऊया. या चर्चेची सुरुवात यदुनाथ थत्ते यांच्या एका अत्यंत रंजक प्रसंगातून करूया. तो शाळेतला प्रसंग ना? हो, तोच. ते एका शाळेत गेले होते. तिथे मुले नेहमीप्रमाणे प्रार्थना आणि प्रतिज्ञा म्हणत होती. प्रतिज्ञा संपल्यावर लेखकांनी त्या मुलांना एक अगदी साधा पण विचार करायला लावणारा प्रश्न विचारला. काय होता तो प्रश्न? त्यांनी विचारलं की प्रतिज्ञेचे पहिले वाक्य भारत माझा देश आहे असे आहे, पण भारत आपला देश आहे असे न म्हणता माझा देश का बरे म्हटले असेल? अच्छा. म्हणजे माझा आणि आपला या दोन शब्दांत असं काय फरक आहे, ज्यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यातली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा काही केवळ व्याकरणाचा किंवा शब्दांचा खेळ नाहीये. मग यामागे नक्की काय आहे? यामागे मानवी मानसशास्त्राचा आणि उत्क्रांतीचा एक खूप मोठा सिद्धांत दडलेला आहे. माणसाचा मेंदू मालकी हक्क किंवा ओनरशिप अतिशय वेगळ्या पद्धतीने प्रोसेस करतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट माझी म्हणतो ना, तेव्हा आपला मेंदू त्या गोष्टीला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा, आपल्या आयडेंटिटीचा एक भाग मानतो. बरोबर. तिच्या संरक्षणासाठी तो सतत तत्पर असतो. बरोबर. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट आपली म्हणतो, तेव्हा ती जबाबदारी अनेक लोकांमध्ये विभागली जाते. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की दुसरं कोणीतरी लक्ष देईल. अगदी बरोबर. मेंदू विचार करतो की इतर कुणीतरी लक्ष देईल. सर्वांचे म्हणजे कोणाचेच नाही, अशी ती एक अत्यंत सोयीस्कर मानसिक स्थिती असते. म्हणजे ही तीच मानसिकता आहे ना, जी आपण रोजच्या जगण्यात पाहतो. समजा एखादी स्वतःच्या मालकीची जागा किंवा गाडी असेल, तर ती आपण एकदम चकाचक ठेवतो. हो. पण तीच जर भाड्याची गाडी असेल, टॅक्सी असेल किंवा हॉटेलची खोली असेल, जिथे अनेक लोकांचा वावर असतो, तिथे आपण अजिबात काळजी घेत नाही. आपण तिथे रॅपर किंवा रिकाम्या बाटल्या तशाच सोडून देतो. अगदी बरोबर. आपण विचारही करत नाही. कारण तिथे आपला मेंदू आपल्याला सांगतो की ही जागा माझी नाही, तिची काळजी घेण्याची थेट जबाबदारी माझी नाही. घराच्या उंबरठ्यापर्यंत आपली ओनरशिप असते, पण घराबाहेरचा रस्ता आपला म्हणजे सार्वजनिक असतो. म्हणूनच आपण घरातला कचरा खुशाल रस्त्यावर टाकतो. एक्झॅक्टली. आणि यालाच अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रामध्ये ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स असंही म्हटलं जाते. ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स? हो. जेव्हा एखादी संपत्ती किंवा जागा सर्वांच्या मालकीची असते, तेव्हा वैयक्तिक फायद्यासाठी तिचा वापर सगळेच करतात. पण तिची निगा राखण्याची जबाबदारी कोणीच घेत नाही. अरे बापरे, हे खूपच खरं आहे. यदुनाथ थत्ते यांनी शाळकरी मुलांना नेमका हाच मानसशास्त्रीय मुद्दा समजावून सांगितला. माणसाचं मन जसं जसं प्रगल्भ होते, तसतशी माझेपणाची किंवा मालकी हक्काची सीमारेषा विस्तारत जाते. जोपर्यंत मन लहान आणि संकोचित असते, तोपर्यंत माझे म्हणजे फक्त माझे शरीर, माझे घर आणि माझी संपत्ती. पण जेव्हा मन व्यापक होते, तेव्हा ती सीमारेषा देशापर्यंत आणि संपूर्ण जगापर्यंत पोचते. म्हणजे म्हणूनच संत ज्ञानेश्वर किंवा संत गाडगे महाराजांसारख्या संतांनी हे विश्वची माझे घर असा विचार मांडला असावा. अगदी बरोबर.
याच व्यापक विचारामुळे त्यांनी हा दृष्टिकोन मांडला. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. हे विश्वची माझे घर म्हणायला किंवा ऐकायला खूप काव्यमय आणि आदर्शवादी वाटतं. शेवटी आपला मेंदू तर स्वसंरक्षणासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठीच डिझाईन झालेला आहे ना. हां, अत्यंत अचूक आणि वास्तवाला धरून असलेला प्रश्न आहे. हो ना. आपला मेंदू जरी जैविकदृष्ट्या स्वार्थासाठी प्रोग्राम झालेला असला तरी तो मूल्य आणि सवयींनी रिप्रोग्राम करता येतो. अच्छा. म्हणजे त्यांनी उदाहरणातून हे दाखवून दिलं. नक्कीच. संत गाडगेबाबांनी जेव्हा स्वतःच्या हातात झाडू घेतला तेव्हा ते केवळ रस्ते साफ करत नव्हते, तर ते लोकांच्या मनातील ती खाजगी विरुद्ध सार्वजनिक ही सीमारेषा पुसून टाकण्याचं काम करत होते. क्या बात आहे. त्यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले की जर हे जग माझं आहे तर इथला कचराही माझाच आहे आणि तो साफ करण्याची जबाबदारी ही इतर कोणाची नसून माझीच आहे. म्हणजे तो केवळ उपदेश नव्हता, तर ती एक मानसिक क्रांती होती. अगदी बरोबर. आणि याच माझा विरुद्ध आपला या मानसिकतेतून तो रेल्वेचा प्रसंग उभा राहतो, जो मला खूपच विचार करायला लावणारा वाटला. हां. यदुनाथ थत्ते यांचाच प्रसंग ना. हो. त्यांच्या लेखनातील हा प्रसंग आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. ते रेल्वेने प्रवास करत असताना डब्यात खिडकीजवळ "येथे थुंकू नका" अशी स्पष्ट सूचना लिहिलेली होती. तरीही लोक ऐकत नाहीत. हो, तरीही एक माणूस तिथेच थुंकतो. जेव्हा थत्ते त्याला हटकतात तेव्हा तो माणूस चक्क रागावून विचारतो, "गाडी काय तुमच्या बापाची आहे?" बापरे, हीच ती मानसिकता. इथे मला खरंच एक मोठा विरोधाभास जाणवतो आणि एक आक्षेपही नोंदवावासा वाटतो. आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वंदे मातरमच्या मोठ्या घोषणा देतो. देशभक्ती म्हणजे फक्त सीमेवर जाऊन लढणे किंवा सोशल मीडियावर स्टेटस ठेवणे असे मानतो. खरे. आणि दुसरीकडे त्याच मातृभूमीच्या रेल्वेमध्ये, बसस्थानकांवर, रस्त्यांवर कचरा करतो. हा एक भयंकर ढोंगीपणा नाही का? नक्कीच आहे. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर थत्ते यांनी त्या माणसाला दिलेलं उत्तर या सामाजिक ढोंगीपणावरचा सर्वात मोठा आणि अचूक उपाय आहे. त्यांनी काय उत्तर दिलं? ते अत्यंत शांतपणे म्हणाले, माझ्या बापाची नाही आणि तुमच्या बापाची नाही म्हणून काय घाण करायची? क्या बात आहे. खूपच कडक उत्तर. हो ना. हा प्रश्न समाजातल्या त्या वृत्तीवर थेट प्रहार करतो जी सार्वजनिक संपत्तीला बेवारस समजते. वंदे मातरम या राष्ट्रीय गीतात आपण देशाला सुजलाम सुफलाम म्हणतो. सुजलाम सुफलाम म्हणजे फळा फुलांनी आणि निसर्गाने समृद्ध असलेली भूमी. अगदी बरोबर. पण जर आपण प्रत्यक्ष कृतीत नद्यांमध्ये प्लास्टिक टाकत असू, रस्त्यावर घाण करत असू, तर ती घोषणा फक्त शब्दांची पोपटपंची ठरते. म्हणजे खरी देशभक्ती ही फक्त सीमेपुरती मर्यादित नसून ती एक दैनंदिन कृती असली पाहिजे. नक्कीच. देशभक्ती ही तुमच्या सर्व इंद्रियांतून व्यक्त व्हायला हवी. फक्त तोंडानी भारत माझा देश आहे म्हणणे पुरेसे नाहीये. बरोबर. आपले हातही काहीतरी करायला हवेत. हो. तुमचे हात हा देश स्वच्छ करण्यासाठी पुढे आले पाहिजेत. सार्वजनिक मालमत्ता, मग ती रेल्वे असो, उद्याने असोत किंवा रस्ते असोत, ती करदात्यांच्या म्हणजेच अंतिमतः आपल्याच पैशातून उभी राहिलेली असते. हे आपण विसरतोच मुळी. त्यामुळे माझ्या बापाची नाही हा विचार मुळातच आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत अज्ञानीपणाचा आहे. जो माणूस सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतो किंवा ती अस्वच्छ करतो तो स्वतःच्याच खिशाला कात्री लावत असतो. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. जेव्हा आपण कृतीतून देशभक्ती आणि हातात झाडू घेणे यावर बोलतो तेव्हा डॉक्टर अनिल गोडबोले यांनी सांगितलेली महान समाजसेवक सेनापती बापट, ज्यांना प्रेमाने तात्या म्हटले जायचे, त्यांची कथा समोर येते. हो, तात्यांची कथा खूपच प्रेरणादायी आहे. आणि ही कथा मला वैयक्तिकरित्या खूप थक्क करणारी वाटली. विचार करा, एक तरुण इंग्लंडसारख्या देशातून उच्च शिक्षण घेऊन परत आला आहे. तिथे त्याने बॉम्ब तयार करण्याची कला शिकली आहे. त्याच्या डोक्यात देशाच्या स्वातंत्र्यासाठी असशस्त्र क्रांतीचे वेड आहे. आणि असा हा उच्च शिक्षित तरुण भारतात येतो आणि आपल्या गावात रोज पहाटे उठून हातात चक्क झाडू घेतो आणि गावाची सफाई सुरू करतो. गावकऱ्यांसाठी हा एक प्रचंड मोठा धक्का होता. हो, कारण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. त्यांना वाटले की सुशिक्षित लोकांनी हे असले हलके काम करणे अत्यंत चुकीचे आहे. इथे आपल्याला तत्कालीन समाजाची मानसिकता समजून घ्यावी लागेल. त्या काळात आणि दुर्दैवाने आजही काही प्रमाणात समाजाची एक काय म्हणतात त्याला ऑपरेटिंग सिस्टम होती. ऑपरेटिंग सिस्टम. हो, या सिस्टममध्ये कामांची विभागणी उच्च आणि नीच किंवा हलके आणि भारी अशा श्रेणींमध्ये केली गेली होती. बौद्धिक कामे ही उच्च मानली जायची
आणि अंगमेहनतीची, विशेषतः स्वच्छतेची कामे ही नीच किंवा कनिष्ठ मानली जायची. हे खूपच दुर्दैवी होतं. तात्या हातात झाडू घेऊन केवळ रस्त्यावरचा कचरा साफ करत नव्हते, तर ते समाजाच्या या दूषित आणि विषमतावादी मानसिकतेचे डीबगिंग करत होते. अरे वा, डीबगिंग. छान शब्द वापरलात. हो ना, कारण लोकांच्या डोक्यातील कचरा साफ करणं हे रस्त्यावरच्या कचऱ्यापेक्षा जास्त अवघड असतंय. खरंय, पण तरीही क्रांतीचं स्वप्न पाहणारा माणूस अचानक झाडू का घेतो हा प्रश्न त्यांच्या वडिलांनाही पडला होता. बरोबर, दादांना. हो, जेव्हा गावकरी त्यांच्या वडिलांकडे म्हणजे दादांकडे गेले तेव्हा तो बापलेकाचा संवाद खूपच नाट्यमय आणि अर्थपूर्ण आहे. दादांनी विचारले, तू विलायतीहून शिकून आलास, सशस्त्र क्रांतीचं वेड होते आणि आता हातात झाडू घेतलास, सफाई करण्यात कसली देशसेवा? आणि यावर तात्यांनी जे उत्तर दिलं ना, ते भारतीय तत्वज्ञानातील आणि समाजकारणातील एक मास्टरपीस आहे. हो, त्यांनी काय सांगितलं? तात्या अत्यंत शांतपणे म्हणाले, दादा, तुम्ही रोज देवाची पूजा करता. पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करताना मग देश हाच माझा देव आहे आणि मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करत आहे. बापरे, अंगावर काटा आला हे ऐकून. हे उत्तर केवळ एका कृतीचे समर्थन नव्हते. त्यांनी देशालाच देव मानून स्वच्छतेला थेट पूजेचा आणि उच्च आध्यात्मिक कृतीचा दर्जा दिला. ज्या कामाला समाज हलके किंवा वंगळ मानत होता त्याला त्यांनी सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवलं. पण मी इथे थोडा आक्षेप घेते. बोला ना. तात्यांनी स्वतः झाडू मारला हे ऐकायला खूप प्रेरक वाटतं. एका विशिष्ट काळात त्यांनी ते करून दाखवलं. पण आजच्या या 21व्या शतकात धावपळीच्या आणि कॉर्पोरेट जगात प्रत्येकाने आपला जॉब सोडून रस्त्यावर उतरून झाडू मारणे खरोखरच प्रॅक्टिकल आहे का? की हा फक्त एक प्रतिकात्मक विचार होता जो आपण आज तसाच लागू करू शकत नाही? हां, अत्यंत प्रॅक्टिकल आणि आजच्या काळाला लागू पडणारा मुद्दा आहे. प्रत्येकाने स्वतःचे व्यावसायिक काम सोडून रस्त्यावर झाडू मारत फिरावे असा तात्यांच्या कृतीचा अर्थ अजिबात नाहीये. मग नेमका अर्थ काय? त्यांचा मुख्य उद्देश श्रमाची प्रतिष्ठा किंवा डिग्निटी ऑफ लेबर प्रस्थापित करणे हा होता. अच्छा. आजच्या संदर्भात याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कचरा करत नसाल, जर तुम्ही तुमच्या सोसायटीचा कचरा योग्य पद्धतीने वर्गीकृत करत असाल, नियम पाळत असाल, तर ती सुद्धा देवाची बैठक स्वच्छ ठेवण्याचीच एक आधुनिक कृती आहे. बरोबर. म्हणजे आपली मानसिकता बदलणं महत्वाचं आहे. अगदी. जो सफाई कर्मचारी रस्ते साफ करतो तो खालच्या दर्जाचा नाही, तर तो देशाची सर्वात महत्त्वाची सेवा करत आहे ही जाणीव आणि आदर मनात निर्माण करणे हीच तात्यांना अपेक्षित असलेली खरी क्रांती आहे. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोन पाहिला, देशभक्ती पाहिली, तात्यांसारख्या मोठ्या नेत्यांचे आध्यात्मिक तत्वज्ञानही पाहिले. हो. पण जर आपण ह्या सगळ्याला एकदम कोरड्या व्यावहारिक आणि अर्थशास्त्रीय चष्म्यातून पाहिले तर याचा प्रत्यक्ष फायदा काय? कारण शेवटी कोणत्याही देशाला प्रगती करायची असेल तर अर्थशास्त्र आणि नागरिकांचे राहणीमान हे सर्वांत महत्त्वाचे घटक ठरतात. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि याचं उत्तर समाजशास्त्रातील ब्रोकन विंडोज थिअरी किंवा मोडक्या खिडक्यांच्या सिद्धांतामध्ये मिळते. मोडक्या खिडक्यांचा सिद्धांत हे काय आहे? हा सिद्धांत सांगतो की जर एखाद्या इमारतीची एक खिडकी फुटलेली असेल आणि ती वेळेवर दुरुस्त केली नाही तर लोकांना असे वाटते की इथे कुणाचेच लक्ष नाहीये किंवा कुणालाच परवा नाहीये. मग हळूहळू आणखी खिडक्या फोडल्या जातात, तिथे कचरा टाकला जातो आणि तो भाग गुन्हेगारीचा अड्डा बनतो. अस्वच्छतेचे अगदी असेच आहे. म्हणजे जर एखाद्या सार्वजनिक कोपऱ्यात किंवा बसस्टँडवर थोडासा कचरा पडलेला असेल तर बाकीचे लोकही इथे आधीच कचरा आहे, मग मी पण टाकला तर काय फरक पडतो असा विचार करून तिथेच कचरा टाकू लागतात. बरोबर. एक प्रकारची न संपणारी चेन रिॲक्शन सुरू होते. अगदी तंतोतंत. आणि या चेन रिॲक्शनचा थेट आणि सर्वात मोठा फटका बसतो तो देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सार्वजनिक आरोग्याला. ते कसं काय? जिथे अस्वच्छता असते तिथे सांडपाणी तुंबते, दुर्गंधी पसरते, डास, माश्या आणि इतर कीटकांची पैदास होते. यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखी रोगराई पसरते. याचा आर्थिक परिणाम काय होतो? लोक आजारी पडतात. हो. माणसाची उत्पादकता किंवा प्रॉडक्टिव्हिटी घटते. लोक वारंवार आजारी पडतात, कामावरून सुट्ट्या घ्याव्या लागतात, कष्टाने कमावलेला पैसा दवाखान्यात आणि औषध पाण्यावर खर्च होतो. अरे बापरे, हे तर खूपच गंभीर आहे. आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलमडते.
सरकारचा हजारो कोटी रुपयांचा निधी फक्त आजार नियंत्रित करण्यावर खर्च होतो, जो पैसा खऱ्या अर्थाने इन्फ्रास्ट्रक्चर, तंत्रज्ञान किंवा शिक्षणावर खर्च होऊ शकला असता. बापरे, म्हणजे मी जो रस्त्यावर एक साधा कागद किंवा प्लास्टिकची पिशवी फेकते त्याचा थेट संबंध केवळ परिसराच्या सौंदर्याशी नाही तर देशाच्या GDP आणि माझ्या स्वतःच्या खिशाशी आहे. तर अगदी बरोबर. ही साखळी खरोखरच डोळे उघडणारी आहे. नक्कीच. स्वच्छता हा समृद्धीचा पाया आहे हे विधान केवळ भिंतीवर लिहिण्यापुरते मर्यादित नाहीये, तर ते एक कटू आर्थिक सत्य आहे. आज जपान, सिंगापूर किंवा युरोपियन देशांनी जी प्रचंड आर्थिक प्रगती केली आहे त्याच्या मुळाशी त्यांची सार्वजनिक स्वच्छतेची आणि नागरी शिस्तीची संस्कृती आहे. त्यांनी आपल्या देश या कल्पनेला नुसत्या भावनेच्या पातळीवर न ठेवता ती एक सिस्टीम बनवली आहे. हो, तिथे खूप कडक नियम असतात. तिथे सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे हा केवळ कायदेशीर गुन्हा नाही तर तो एक सामाजिक गुन्हा मानला जातो. जोपर्यंत आपण स्वतःच्या आरोग्याची आणि परिसराची काळजी घेणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानत नाही तोपर्यंत आर्थिक महासत्ता बनण्याचं स्वप्न अपूर्णच राहील. आजच्या या सखोल चर्चेतून आपण एका अतिशय वेगळ्या आणि महत्त्वाच्या प्रवासाचा अनुभव घेतला. स्वच्छता म्हणजे फक्त हातात झाडू घेणे किंवा कचराकुंडीत टाकणे एवढीच मर्यादित गोष्ट नाही. अजिबात नाही. तो यदुनाथ थत्ते यांनी सांगितलेला माझा विरुद्ध आपला हा मानसिक प्रवास आहे. तो सेनापती बापटांनी सांगितलेला समाजाची ऑपरेटिंग सिस्टम बदलून देवाची बैठक स्वच्छ करण्याचा वैचारिक लढा आहे. आणि शेवटी तो आपल्या अर्थव्यवस्थेचा, आरोग्याचा आणि खऱ्या प्रगतीचा भक्कम पाया आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या मेंदूतील ती वैचारिक सीमारेषा ओलांडत नाही, जोपर्यंत सार्वजनिक मालमत्ता आपल्याला आपली न वाटता माझी वाटत नाही, तोपर्यंत आपण कितीही आधुनिक तंत्रज्ञान वापरले तरी खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकत नाही. बरोबर. माझा भारत ही भावना जेव्हा प्रत्येक कृतीतून दिसेल तेव्हाच खऱ्या अर्थाने बदल घडेल. जाता जाता या संपूर्ण चर्चेच्या आधारावर एक असा विचार जो नक्कीच अंतर्मुख करेल. जर माझेपण स्वीकारल्याने आपण आपल्या सभोवतालची भौतिक स्वच्छता उत्तम राखू शकतो, तर याच माझेपणाच्या विचाराचा विस्तार आपण आजच्या आधुनिक आणि डिजिटल जगात कसा करू शकतो? हा खूप चांगला मुद्दा आहे. वर आपण जो वैचारिक कचरा, फेक न्यूज किंवा द्वेष पसरवतो, ती सुद्धा एक प्रकारची अस्वच्छताच नाही का? नक्कीच आहे. हे विश्वची माझे घर ही संतांची शिकवण फक्त रस्त्यांपुरती मर्यादित न ठेवता आपल्या ऑनलाईन आणि मानसिक जगालाही कशी लागू करता येईल याचा नक्की विचार करा. याच एका मोठ्या प्रश्नासोबत आपण आपली आजची ही सखोल चर्चा इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि विचार करत रहा.